नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेवर सवाल उपस्थित करत त्यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता, आज आपल्या धुळे शहरामध्ये एका सामाजिक संघटनेच्या शिबिरासाठी आलो असून आपल्याशी संवाद साधतोय. आमचे जिल्हाध्यक्ष माननीय आबासाहेबजी कलंकार साहेब, हाजी शबीर शेख, रमेश अण्णा श्रीखंडे, आमचे आलोकजी रघुवंशी आणि पत्रकार बांधवांचे प्रतिनिधी म्हणून मनोजी गर्दे, मोहनजी बोले साहेब, या सगळ्यांच्या उपस्थितीत मी आज आपल्याशी संबोधन करतो. आज रविवारचा दिवस आहे. तुमचा रविवार थोडा मी काम लावलं, त्याबद्दल मी आधी तुम्हाला सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण आता बोलण्याचा काळ आहे जरा, आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो. त्यामुळे तुम्हाला थोडी तसदी दिली, त्याबद्दल मी शहर काँग्रेस आणि सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. येत्या 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेते, आमचे नेते खासदार राहुलजी गांधी हे येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरामध्ये मागच्या 12 वर्षामध्ये 154 वेळा पेपर फुटी झाली. 154 परीक्षांचे पेपर मागच्या 12 वर्षामध्ये या सरकारच्या काळात फुटले. या 12 वर्षामध्ये खाजगी क्षेत्रामधल्या नोकऱ्यांचं प्रमाण घडलं, नवे उद्योग आले नाहीत, नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. जे व्यावसायिक होते त्यांचे व्यवसाय अडचणीत आले. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना संकटाचा काळ असताना कष्टकऱ्यांच्या, शेतकरी, दलित, आदिवासी, शेतमजुरांच्या मुलांना अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवणे हे एकमेव नोकरीचं साधन शिल्लक होतं. त्यावरही मोदी सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं घाला घातला आणि परीक्षाच्या पेपर फुटीच्या माध्यमातून अभ्यास करणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांचा हक्क हिरावून घेतला. जे पैसे देतील, जे पेपर विकत घेऊ शकतील, अशा धनदांडग्यांच्या मुलांना नोकऱ्या विकण्याचं पाप या सरकारच्या काळामध्ये 154 परीक्षांमध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पेपर फुटीच्या विरोधी कायदा केला आणि छाती ठोकून सांगितलं सभागृहात की आता महाराष्ट्रात आम्ही पेपर फुटी होऊ देणार नाही, आम्ही कायदा केला. पावसाळी अधिवेशनामध्ये पेपर फुटीच्या विरोधात कायदा केला या सरकारनं, आणि नंतरच्या 2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचं अतिशय महत्वाचं असलेलं शिक्षकाचं पद, त्याच्या भरतीसाठीची जी परीक्षा होती टीईटीची, त्या टीईटीचा पेपर फुटला म्हणून आदल्या दिवशी रद्द करावा लागला. ही महाराष्ट्र सरकारची नामुष्की. हे महाराष्ट्र सरकार ज्यांना नेता मानतं त्या नरेंद्र मोदीच्या सरकारने वैद्यकीय क्षेत्रामधली सगळ्यात नावाजलेली आणि पायाभूत असलेली परीक्षा जी नीटची परीक्षा आहे, त्याचा पेपर फुटल्याचं मान्य केलं आणि झालेली परीक्षा रद्द करण्याची नामुष्की या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आहे. 24 मुलांनी नीट मधल्या पेपर फुटीच्या या प्रकरणामुळं आपलं आयुष्य संपवलं. नीटच्या परीक्षेची तयारी करणं ही कुठल्याही कुटुंबियासाठी खूप मोठी गोष्ट असते. 7-8 लाख रुपयाचा खर्च एका मुलाला नीटच्या परीक्षेसाठी क्लास लावणं, अभ्यास साहित्य घेणं, रूम करून जाणं यासाठी होतो. 24 लाख मुलांनी नीटची परीक्षा दिली होती. या 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. पेपर फुटला. तो कोणामुळे फुटला हे आज तागायत सरकारनं सांगितलं नाही. ज्यांना अटक केली त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केले, तो खटला कुठपर्यंत आला हे सरकारनं अद्याप सांगितलेलं. नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेमध्ये सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्ट आम्ही तयार केलं आणि पेपर फुटीच्या आरोपींना आम्ही लवकरात लवकर शिक्षा देऊ. मोदी साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टची निर्मिती केली असं ज्या दिवशी सांगितलं, त्याच्या 3ऱ्या दिवशी या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनवाई होती. सरकारचा वकीलच हजर राहिला नाही. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. आरोपी मोकाट आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा म्हणून या देशातल्या तरुण पिढीला अभ्यास सोडून, शाळा कॉलेज सोडून, लायब्ररी सोडून रस्त्यावर उतरावं लागलं.
त्या रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना फोडून काढलं, हात मोडले, पाय मोडले, मुलींचा विनयभंग झाला, पॅलेट गनचा वापर झाला, मुलांचे डोळे निकामी झाले. अतिरेक्यांना वापरायच्या बंदुका आमच्या देशातल्या मुलांच्या विरोधामध्ये या सरकारनं वापरल्या. आरोपी मोकाट आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्याची जबाबदारी घेतली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे म्हणून मुलं रस्त्यावर उतरली, त्यांना फोडून काढलं, त्यांचे हातपाय तोडले, मुलींचा विनयभंग केला. कोणी केला? दिल्ली पोलिसांनी केलं. हे दिल्ली पोलीस कोणाच्या हाताखाली काम करतात? केंद्रीय गृहमंत्र्यांच्या म्हणजे अमित शहा यांच्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या या देशातल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, मुलीचा विनयभंग झाला. पोलिसांच्या वेशामध्ये भारतीय जनता पक्षाशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित गुंडांनी या मुलांना मारून काढलं. त्याचे व्हिडिओ फुटेज आम्ही बघितले. पेपर फुटीची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेण्यामध्ये या देशामधले विद्यार्थी आणि विरोधी पक्ष यशस्वी झाले. आमची मागणी होती की मुलांना मारून काढण्याचा आदेश त्यांनी दिला, ज्यांच्यामुळे हात मोडले, पाय मोडले विद्यार्थ्यांचे, मुलींचा विनयभंग झाला, कपडे फाडले, गुंडांनी पोलिसांच्या वेशामध्ये येऊन मारहाण केली. याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही संपूर्ण अधिवेशनामध्ये अमित शहा साहेबांनी यावं, मोदी साहेबांनी यावं आणि संसदेला उत्तर द्यावं, म्हणजे देशाला उत्तर द्यावं अशी मागणी करत होतो. 21 दिवस कामकाज चालल्यानंतर एकही दिवस अमित शहा, नरेंद्र मोदी साहेब सभागृहामध्ये आले नाहीत. शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये आले, वंदे मातरम गायलं आणि सभागृह बरखास्त करून निघून गेले. अमित शहा साहेब उत्तर देण्यापासून का घाबरत आहे? या देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीमध्ये एखादा गृहमंत्री गैरहजर राहिला अशी घटना कधीच घडली नाही. ती घटना या सरकारच्या काळामध्ये घडली. काँग्रेस पक्ष म्हणून अमित शहा साहेबांचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. मुलांना मारहाण करण्याची जबाबदारी घ्या अशी आमची मागणी. जर तुमच्या आदेशानं मारहाण झाली असेल तर त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्या, आणि जर तुमच्या आदेशाशिवाय मारहाण झाली असेल तर तुम्ही नाटकते आहात, तुमचं त्या खात्यावर नियंत्रण नाही असं मान्य करा आणि राजीनामा द्या. अमित शहा साहेबांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या देशामधली मुलं म्हणजे त्यांच्या पाठीशी कुणीच नाही. त्यांना कुणी येऊन ठोकून काढू शकतो, मारून काढू शकतो, आमच्या लेकीबाळीचा विनयभंग करू शकतो आणि आम्ही शांत बसू असं होणार नाही. अमित शहा साहेबांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही संसद चालू देणार नाही. ही संसद विद्यार्थ्यांसाठी आहे. ही संसद या देशातल्या नागरिकांच्या हक्क अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी आहे. या संसदेचं संरक्षण या विद्यार्थ्यांना होतं. त्या संसदेमध्ये तुम्ही न येऊन संसदेचा अपमान करताय. संसदेचा अवमान करणाऱ्या आणि सभागृहामध्ये हजर न राहणाऱ्या अमित शहाचा आम्ही निषेध करतो. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. राहुलजी गांधी 154 परीक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये देशभरामध्ये प्रबोधन करतायत. राजस्थानच्या कोटा शहरामध्ये त्यांनी पहिला विद्यार्थ्यांचा मोठा मेळावा घेतला. कुठलंही राजकीय बॅनर नाही, काँग्रेस पक्षाचा कुठला नेता स्टेजवर नाही, हाताच्या पंजाचं चिन्ह तिथं नाही, कुठलीही निवडणूक नाही, आम्ही मतं मागायला आलो नाही. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोटा शहरामध्ये 20,000 विद्यार्थ्यांसमोर राहुल गांधींनी या देशातल्या शैक्षणिक क्षेत्राच्या अनावृत्तीची सगळी मांडणी केली. दुसरा कार्यक्रम देहरादूनला झाला, तिसरा कार्यक्रम उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला झाला आणि चौथा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये येत्या 22 तारखेला पुण्यामध्ये होतो. पुणे हे सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे. पुणे हे मासाहेब जिजाऊंनी वसवलेलं शहर आहे. पुणे हे फातिमा शेख यांचं शहर आहे. जिथं मुलींची पहिली शाळा निघाली ते पुणे शहर राहुलजी गांधी यांनी मुलींसोबत संवाद साधण्यासाठी निवडलेलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्रामधल्या फक्त मुलींसाठी असणार आहे. मुलींनी तिथं सहभागी व्हावं यासाठी आम्ही महाराष्ट्रभरामध्ये कॅम्पेनिंग करत आहोत. महाराष्ट्रामधून तिथं मुली येतील आणि राहुलजी गांधी मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल तिथं वाचा फोडतील. या सगळ्या शैक्षणिक अनागोंदीमुळं, पेपर फुटीमुळं मुलींना काय प्रश्नांना तोंड द्यावं लागतं त्यावर मुलींसोबत पुण्यामध्ये 22 तारखेला सायंकाळी 5 वाजता राहुल गांधी संवाद साधतील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.